यांनी आक्षेप घेतलेला आहे। कपिल सिब्बल यांच्याकडून पक्षाची घटना या ठिकाणी मांडण्यात आली, कागदपत्रांचं वाचन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। 2018चा घटनाबदल असंवैधानिक तर शिंदेची नियुक्ती संविधानिक कशी? 2018च्या घटनेतील बदल शिंदेच्याच गटानं असंवैधानिक ठरवला असा युक्तिवाद सिब्बल यांच्याकडून केला जातोय। तर विधिमंडळ पक्ष वेगळा आणि राजकीय पक्ष वेगळा असा युक्तिवाद देखील सिब्बल यांच्याकडून करण्यात आलाय। सिब्बल यांच्याकडून 10व्या परिशिष्टाचा दाखला देखील देण्यात आलाय। पक्ष लोकशाही की अलोकशाही, पक्षाचा लाभ घेता आणि नंतर म्हणता की पक्ष असंविधानिक आहे असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। निवडणूक आयोगाने घेतलेले निर्णय त्याच्यावर बोट ठेवलं जाते, त्याच्यावर काही प्रश्न सिब्बल यांच्याकडून उपस्थित केले जात आहेत। पक्ष लोकशाही की अलोकशाही मार्गाने हे ठरवणारा आयोग कोण? पक्षाचा लाभ घेता आणि नंतर म्हणता की पक्ष असंविधानिक आहे असा युक्तिवाद सिब्बल यांच्याकडून केला जातोय। तर पक्ष लोकशाही की अलोकशाही मार्गाने हे ठरवणारे आयोग कोण असा सवाल या ठिकाणी सिब्बल यांनी केलेला आहे। पक्षाचा लाभ घेता आणि त्याच्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित करता पक्ष लोकशाही की अलोकशाही मार्गाने हे ठरवणारा आयोग कोण असा सवाल सिब्बल यांच्याकडून उपस्थित करण्यात आलेला आहे। या पक्षाचा लाभ घेता आणि नंतर म्हणता की पक्ष लोकशाही विरोधी असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे। कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार युक्तिवाद या ठिकाणी केला जातोय। पक्ष लोकशाही की अलोकशाही मार्गाने हे ठरवणारा आयोग कोण असा सवाल सिब्बल यांच्याकडून उपस्थित केला जातोय। शिवसेना पक्ष चिन्ह आणि सुनावणी संदर्भातले अपडेट्स आपण या ठिकाणी पाहतोय। कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, मागच्या ही तिसरी सुनावणी आहे आतापर्यंतची ज्यामध्ये कपिल सिब्बल आपला युक्तिवाद करतायत। 4 गटांचा उल्लेख या ठिकाणी कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आलेला आहे आणि एक एक मुद्दा त्यांच्याकडून विस्ताराने या ठिकाणी मांडला जातोय। पक्षामध्ये येता लाभ घेता पक्ष लोकशाही की अलोकशाही मार्गाने हे ठरवणारा आयोग कोण असा सवाल त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आणि पक्षामध्ये येता लाभ घेता नंतर म्हणता की पक्ष लोकशाही विरोधी असं सिब्बल यांनी म्हटलंय। सिब्बल यांचा या संदर्भातला युक्तिवाद सुरू आहे। पक्षामध्ये येता लाभ घेता आणि नंतर म्हणता की पक्ष लोकशाही विरोधी आहे असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीचे अपडेट्स आपण पाहतोय। तर 2018च्या घटनेमध्ये बदल केला त्या संदर्भातला युक्तिवाद देखील सिब्बल यांनी केलेला आहे। 1999च्या घटनेचा उल्लेख देखील त्यांनी केला। आमदार म्हणजे पक्ष नव्हे आणि शिंदे गटाला शिवसेना मानून पक्ष आणि चिन्ह बहाल करण्याला विरोध जो आहे तो मागच्या सुनावणीमध्ये कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आलेला होता। त्यावेळेचा युक्तिवाद देखील आपण या ठिकाणी पाहताय आणि आमदारांच्या फुटीला मान्यता दिल्यानं पक्षांतर बंदी कायद्यालाच हरताळ फासली गेली असं म्हणत निवडणूक आयोगाने जे निर्णय घेतलेले होते त्यावर देखील प्रश्न कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेले होते आणि निवडणूक आयोगावर आजही आजच्या युक्तिवादामध्ये देखील कपिल सिब्बल यांच्याकडून काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। 10व्या परिशिष्टाचा उल्लेख देखील या ठिकाणी सिब्बल यांनी केलेला आहे। पक्ष लोकशाही मार्गाने आहे की नाही हे ठरवणारा आयोग कोण असा सवाल देखील कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। सिब्बल यांच्याकडून आज निवडणूक आयोगाला काही सवाल करण्यात आलेले आहेत। निवडणूक आयोगाने विधिमंडळामधलं बहुमत बघितलं, पक्षीय बहुमताकडे दुर्लक्ष केलं असा युक्तिवाद सिब्बल यांच्याकडून करण्यात आलेला आहे। 2018चा घटनाबदल असंविधानिक तर शिंदेची नियुक्ती संविधानिक कशी? 2018च्या घटनेतील बदल शिंदेच्याच गटानं असंविधानिक ठरवला असा युक्तिवाद सिब्बल यांच्याकडून केला जातोय। 2018च्या घटनेनुसार शिंदेंना मुख्य नेता सांगितलं जातंय असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे। पक्ष घटना संविधानिक की असंविधानिक आयोगाला हे ठरवण्याचा अधिकार नाही। 2018चा घटनाबद्दल असंविधानिक तर मग शिंदेची नियुक्ती संविधानिक कशी असा सवाल देखील सिब्बल यांनी केलेला आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातल्या सुनावणीचे प्रत्येक अपडेट्स आपण TV9 मराठीवर पाहताय। सुरुवातीपासून ज्या वेळेपासून ही सुनावणी सुरू झाली त्या सुनावणी सुरू झाल्यापासून आतापर्यंत नेमकं काय काय कोर्टामध्ये घडतंय, कोणाकडून काय मुद्दे उपस्थित केले जात आहेत, कशा पद्धतीने युक्तिवाद केला जातोय याचे डिटेल्स आपण TV9 मराठीवर पाहताय। दोन्ही गटांकडून मूळ पक्षावर दावा केला, मात्र निवडणूक आयोगाने विधिमंडळ पक्षाच्या संख्येवर निर्णय दिला असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आलेला आहे। विधिमंडळ राजकीय पक्षाचा एक भाग आहे, राजकीय पक्ष नाही। पक्षाच्या स्ट्रक्चरमध्ये विधिमंडळ पक्ष हा मोठा नाही असा युक्तिवाद देखील कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आलेला आहे। 2018च्या घटनेनुसार शिंदेना मुख्य नेता करण्यात आलं, पक्ष घटना संविधानिक किंवा असंविधानिक आयोग ठरवू शकत नाही असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयांवर बोट ठेवलेला आहे, काही प्रश्न जे आहेत ते त्यांच्याकडून उपस्थित केले जात आहेत। 10व्या सूचीनुसार या प्रकरणामध्ये काहीही घडलेलं नाही असा युक्तिवाद देखील सिब्बल यांच्याकडून करण्यात आलेला आहे। पक्षामध्ये येता लाभ घेता आणि नंतर म्हणता की पक्ष लोकशाही विरोधी पक्ष लोकशाही मार्गाने आहे की नाही हे ठरवणारा आयोग कोण
असा युक्तिवाद सिब्बल यांच्याकडून केला जातो। आतापर्यंत कोर्टामध्ये काय काय झालेलं आहे ते आपण पाहताय। पक्ष घटना संविधानिक की असंवैधानिक आयोग ठरू शकत नाही असा सिब्बल यांचा युक्तिवाद। 2018ची घटना असंविधानिक तर शिंदेची नियुक्ती संविधानिक कशी असा सवाल सिब्बल यांच्याकडनं करण्यात आलेला आहे। 2018ची घटना शिंदेच्याच गटानं असंवैधानिक ठरवली। 2018च्या घटनेनुसार शिंदेना मुख्य नेता सांगितलं जातं असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे। तुम्ही स्वतःला मुख्य नेता कोणत्या आधारे बोलता? 1999च्या घटनेमध्ये मुख्य नेत्याचा उल्लेख नाही। ठाकरेंच्या पक्ष घटनेमध्ये मुख्य नेता नाही तर पक्ष प्रमुख हा उल्लेख असल्याचं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। दुसरा गट तयार होणं म्हणजे पक्षामध्ये फूट पडली असा अर्थ होत नाही असा युक्तिवाद सिब्बल यांच्याकडून करण्यात आलाय। सर्व निकालामध्ये फुटीबद्दल बोललं गेलं, विधिमंडळ गटाबद्दल नाही असा युक्तिवाद देखील सिब्बल यांनी केलेला आहे। 1/3 सदस्यांच्या गटस्थापनेसाठी मूळ पक्षाची मान्यता हवी, अन्यथा त्या गटाला कुठल्या तरी पक्षामध्ये विलीन व्हावं लागतं असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलाय। पक्षामध्ये येता लाभ घेता नंतर म्हणता की पक्ष लोकशाही विरोधी असा युक्तिवाद सिब्बल यांच्याकडून केला जातोय। पक्ष लोकशाही मार्गाने आहे की नाही हे ठरवणारा आयोग कोण असा प्रश्न सिब्बल यांच्याकडून उपस्थित करण्यात आलेला आहे। पक्ष लोकशाही मार्गाने आहे की नाही हे ठरवणारं आयोग कोण असा सवाल देखील सिब्बल यांनी केला। सिब्बल यांच्याकडनं निवडणूक आयोगाच्या एकूणच भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे। आपल्या कार्यक्षेत्राबाहेरचे निर्णय निवडणूक आयोगाने घेतले असा युक्तिवाद देखील सिब्बल यांच्याकडनं करण्यात आलेला आहे। 2018ची घटना बदल हा असंविधानिक असेल तर शिंदेची निवड ही योग्य कशी असा सवाल देखील सिब्बल यांनी केलेला आहे। आमदार म्हणजे पक्ष नव्हे, शिंदे गटाला शिवसेना मानून पक्ष आणि चिन्ह बहाल करण्याला विरोध, आमदारांच्या फुटीला मान्यता दिल्यानं पक्षांतर बंदी कायद्यालाच हरताळ फासल्याचं सिब्बल यांच्याकडून आतापर्यंत युक्तिवादादरम्यान सांगण्यात आलेलं आहे। 2018च्या घटनेतील बदल शिंदेच्याच गटानं असंवैधानिक ठरवला असं सिब्बल युक्तिवादादरम्यान बोलतायत। पक्षामध्ये येता लाभ घेता आणि नंतर म्हणता की पक्ष लोकशाही विरोधी असा युक्तिवाद देखील कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। 2013-18ची घटना चुकीची असेल तर मग 2014-19ची निवडणूक देखील चुकीची आहे असा युक्तिवाद मागच्या सुनावणीमध्ये कपिल सिब्बल यांनी केलेला होता। कपिल सिब्बल यांच्याकडून 1999च्या घटनेचा दाखला दिला जातोय। 2018च्या घटनेचा देखील या ठिकाणी उल्लेख त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे। परिच्छेद 15 नुसार आयोगाला निर्णयाचा अधिकार नाही असं म्हणत त्यांनी निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केलेले आहेत। कपिल सिब्बल यांच्याकडनं 10व्या परिशिष्टाचा दाखला देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर सपाच्या फुटी संदर्भातला उल्लेख देखील आणि त्याचा दाखला देखील या ठिकाणी कपिल सिब्बल यांनी दिला आहे। पक्ष घटना संविधानिक की असंवैधानिक आयोग ठरू शकत नाही असं कपिल सिब्बल युक्तिवादादरम्यान बोलतात। 2018चा घटना बदल असंवैधानिक तर शिंदेची नियुक्ती संविधानिक कशी? 2018च्या घटनेतील बदल शिंदेच्याच गटानं असंवैधानिक ठरवला असं सिब्बल यांच्याकडून युक्तिवादादरम्यान बोललं जातंय। तर अपात्रतेचा निर्णय त्यावेळेला घ्यायला हवा होता असा युक्तिवाद देखील सिब्बल यांनी मागच्या सुनावणीच्या वेळेला केलेला होता। तर पक्षामध्ये येता लाभ घेता आणि नंतर म्हणता की पक्ष लोकशाही विरोधी असा युक्तिवाद देखील सिब्बल यांनी केलेला आहे। वेगवेगळे मुद्दे या ठिकाणी सिब्बल यांच्याकडनं मांडण्यात आलेले आहेत। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राजकीय पक्ष वेगळा, विधिमंडळ पक्ष वेगळा असा युक्तिवाद देखील सिब्बल यांच्याकडनं करण्यात आलेला आहे। राजकीय पक्ष हा विधिमंडळ पक्षावर अवलंबून नसतो तर विधिमंडळ पक्षातील गटनेता हा सुद्धा राजकीय पक्ष ठरवत असतो असा युक्तिवाद सिब्बल यांच्याकडनं करण्यात आलेला आहे। तर पक्ष घटनेचा उल्लेख देखील त्यांनी केला। पक्ष घटना ही संविधानिक की असंविधानिक हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। आमदारांची फोडाफोड आणि पळापळ ही घटनात्मक हाराकिरी आहे। सध्या आमदार एका चिन्हावर निवडून येतात आणि नंतर दुसऱ्याच पक्षामध्ये जातात, त्यामुळे लोकशाहीला धोका निर्माण होत असल्याचा युक्तिवाद सिब्बल यांच्याकडून करण्यात आलेला आहे। पक्ष लोकशाही मार्गाने आहे की नाही हे ठरवणारा आयोग कोण असा युक्तिवाद सिब्बल यांच्याकडून केला जातोय। पक्षामध्ये येता लाभ घेता नंतर म्हणता की पक्ष लोकशाही विरोधी असा युक्तिवाद त्यांच्याकडून केला जातोय। कपिल सिब्बल यांच्याकडनं शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी संदर्भामध्ये युक्तिवाद केला जात आहे। वेगवेगळे मुद्दे सिब्बल यांच्याकडनं या ठिकाणी मांडले जात आहेत। तर आता पक्षाच्या घटनेसंदर्भामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे। पक्षाची घटना संविधानिक की असंविधानिक हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही। दोन्ही पक्षांकडून 2018च्याच घटनेचा आधार घेतला जातो असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। राजकीय पक्ष हा विधिमंडळ पक्षावर अवलंबून नसतो
सगळ्यात मोठा हा राजकीय पक्ष